तर आज कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड तसेच कृषी विभाग हदगाव यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या प्रक्षेत्र भेटीमध्ये आपण आज या ठिकाणी पाहतोय की सोयाबीनचं पीक आहेत आणि सोयाबीनचं पीक आता या ठिकाणी तेवढी पाहिजे तशी म्हणजे वाढ तर ठीक आहे, पण शेंगाचं प्रमाण जे का आता जी अवस्था आहेत, शेंगामध्ये बी भरण्याची अवस्था आहेत आणि काही थोडं प्रमाणात फुलसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि पावसाची उघड असल्यामुळं यावर थोडी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त झालेला आहे। पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव जास्त वाटत असेल तर नंतरच्या काळामध्ये काय होतं की ज्या खालच्या लागलेल्या ज्या शेंगा आहेत तर याच्यावर थोडे असे डाग पडतात आणि डाग पडल्यानंतर यामध्ये बी भरत नाही आणि त्या शेंगा गळून जातात। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एखादी फवारणी करण्याच्यावर गरजेचं आहे। तर तुम्ही बुरशीनाशक सोबत एक कीडनाशकची फवारणी आणि सोबत तुम्हाला 05234 याची फवारणी अशा परिस्थितीमध्ये घेणं गरजेचं आहे, कारण की याच्यावर सध्या कीड आणि जे काही बी भरण्याची अवस्था आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या शेंगामध्ये बी चांगलं भरलं पाहिजे आणि शेंग गळ झाली नाही पाहिजे। तर या दृष्टिकोनातून आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे। फक्त फवारणी घेताना एक काळजी अशी घ्या की आपल्याकडं जे काही पंप असतात बॅटरीवरचे पंप ते न वापरता आपण जर पॉवर स्प्रेचा वापर जर केला तर निश्चितच तो फवारा म्हणजे पूर्ण झाडाला तिथं भिजवतो। जर तुमचे साधे पंप असतील तर फक्त एवढाच स्प्रे वरच्या भागात पडतो, खाली औषध जात नाही। तर त्यासाठी अशा परिस्थितीमध्ये आपण पॉवर स्प्रेचा वापर करायचा आणि योग्य जे काही कीडनाशक आम्ही तुम्हाला नंतर सांगूच, तर हे कीडनाशक बुरशीनाशकची व्यवस्थित जर फवारणी केली तर जो काही लागलेला माल आहे किंवा जे लागलेल्या शेंगा आहे तर यामध्ये गळ होणार नाही आणि या शेंगा चांगल्या प्रकारच्या भरतील। ठीक आहे, धन्यवाद।